A conductor of length capital L carries current I through it. When it is bent in the form of circular loop, its magnetic moment is Ki. The value of K is ओके. तर या केसमध्ये आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट दिलेला आहे आणि हा मॅग्नेटिक मोमेंट किती दिलेला आहे तर Ki इतकं दिलेलं आहे. याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करून घेऊ. ठीक आहे. तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता आणि या केची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आहे. ए ऑप्शन दिलेला आहे पाय L स्क्वेअर डिवायडेड बाय 4. बी ऑप्शन दिलेला आहे L स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय. सी ऑप्शन दिलेला आहे 4 पाय L स्क्वेअर आणि डी ऑप्शन दिलेला आहे L डिवायडेड बाय 4 पाय. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. बघा एका स्ट्रेट कंडक्टरचं कन्वर्जन बेंड करून तो कशामध्ये सर्क्युलर लूपमध्ये कन्वर्ट करतो आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण स्टेटमेंट लिहू ॲज स्ट्रेट कंडक्टर of length L is bent in the form of सर्क्युलर लूपमध्ये कन्वर्ट करायचं. मग त्या स्ट्रेट कंडक्टरची लेंथ किती आहे L इतकं आणि सर्कलची जी लेंथ असते ती किती असते 2 पाय R. मग आपल्याला R भेटून जाईल आणि R किती भेटणार तर L डिवायडेड बाय 2 पाय. तर याला आपण काय करू इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. आता आपल्याला फाइंड करायचं काय मॅग्नेटिक मोमेंट फाइंड करायचं. ठीक आहे. मग त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे माहिती आहे तर त्याचा फॉर्म्युला आपण डायरेक्टली या ठिकाणी राईट करू. मॅग्नेटिक मोमेंट आणि हा जो मॅग्नेटिक मोमेंट असतो तर याचा फॉर्म्युला असतो करंट इंटू एरिया. ओके. मॅग्नेटिक मोमेंट आपण एमने रिप्रेझेंट करणार आणि जो करंट आहे इतकाच रिप्रेझेंट करणार आणि एरिया जो असतो तो किती असेल तर पाय R स्क्वेअर. ओके. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जर बघितला तर इक्वेशन नंबर 1 मध्ये एमची व्हॅल्यू आहे Ki. इक्वेशन नंबर 2 मध्ये आरची व्हॅल्यू आहे L डिवायडेड बाय 2 पाय. ती व्हॅल्यू आपण इथं टाकून देऊ. मग एमच्या जागी काय टाकलं तर आपण Ki टाकलं. पुढे करायला I इंटू पाय आरच्या जागी आरची व्हॅल्यू आणि ती किती L डिवायडेड बाय 2 पाय टाकली. L डिवायडेड बाय 2 पाय त्याचा काय करायचा स्क्वेअर आणि कुठून आलं तर ते राईट करून टाका फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ओके. आता नेक्स्ट केसमधले इथं I आणि इथला I काय झाला कॅन्सल झाला आणि पुन्हा ती टर्म लिहून टाकू आपण. मग K इज इक्वल टू काय राहिला आपला पाय याचा स्क्वेअर करा म्हणजे आपल्याला भेटेल L स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 आणि या पायचा झाला पाय स्क्वेअर. ओके. इथला एक पाय आणि इथला एक पाय काय आला कॅन्सल म्हणून आपल्याला K जो भेटेल तो किती भेटेल तर L स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय. L स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय त्याचं काय असणार फायनल आन्सर. मग Kची व्हॅल्यू असेल तुमचं L स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय. ओके. त्याला मी शेडेड करतो आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपल्या या ठिकाणी करेक्टली मॅच होतो आहे म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते ऑप्शन बी. ऑप्शन बी म्हणजेच काय K इज इक्वल टू L स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय.